आपण आता जाणून घेतलं की झोपेवर काय परिणाम होतो. आता आपण जाणून घेऊया की या मुलांमध्ये ओबेसिटी दिसून पडते का. नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरी बडबडे, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन. तर आपण आतापर्यंत बोलत होतो की मुलांमध्ये ओबेसिटीचं हे वाढतं प्रमाण का होतंय. तर ह्याच्यामध्ये स्क्रीनचा सुद्धा एक मोठा रोल आहे. आता ओबेसिटी म्हणजे नक्की काय होतं त्याच्यामध्ये, जेव्हा एक्सेस ऑफ कॅलरीज कन्झ्युम केल्या जातात आणि त्या नीट त्याचा वापर केला जात नाही, त्यावेळी आपल्याला ओबेसिटीचं प्रमाण जाणवून येतं. आता हे एक्सेस ऑफ कॅलरीज ज्या आहेत त्या कशा येतात. मुलं जेव्हा टीव्ही समोर बसतात, तासन तास स्क्रीन समोर बसतात, त्यावेळी त्यांच्यामध्ये काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज सुरू झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये काय होतं की या ओबेसिटीमध्ये की लेप्टिन आणि ग्रेलिन नावाचे काही हॉर्मोन्स असतात बॉडीमध्ये, ते काही कमी होतात, काही जास्त होतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं अपेटाईट जे आहे ते खूप प्रमाणामध्ये वाढतं आणि त्यामुळे त्यांना खाण्याची इच्छा अजून जास्त जाणवते. जेव्हा आपण स्क्रीन बघत असतो, जेव्हा आपण आपण सुद्धा ऍज अ अडल्ट जेव्हा बघत असतो, तेव्हा आपल्याला खाण्याची इच्छा फार जागृत होते, कारण ते ग्रेलिन आणि लेप्टिनच्या याच्यामुळे इम्बॅलन्समुळे तयार झालेली असते. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा तास 2 तास 3 तास जेव्हा एका ठिकाणी बसून घालवता, तेव्हा एनर्जी एक्झर्शन होत नाही, कन्झम्पशनच जास्त होतं. तिसरं कारण म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी अतिशय लिमिटेड आहे या मुलांची. ही मुलं ग्राउंडवर खेळायलाच जात नाही, कारण त्यांना जास्तीत जास्त वेळ हा त्या स्क्रीन समोर घालवायला फार आवडतं. आणि हे सगळे संलग्न कारण आहे की ज्यामुळे या मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण जास्त वाढून येतं. त्याचसोबत आपली आत्ताची लाईफस्टाईल, अनहेल्दी लाईफस्टाईल, ज्या पद्धतीचं जंक फूड मुलं खातात, ज्या पद्धतीचे बिव्हरेजेस अर्ली एज मध्ये मुलं घेतात, हे सगळे पॅरेंट्सनी लक्षात ठेवून टाळायला पाहिजे. त्यांना कोक, पेप्सी देण्याऐवजी जर तुम्ही लिंबू सरबत दिलं तर ते खूप चांगलं होईल. तुम्ही त्यांना कोकम सरबत द्या, लिंबू सरबत द्या, नारळ पाणी द्या. कीप दॅट ॲज युअर बिव्हरेजेस. आणि जे काही तुम्ही घरी खाऊ करता तो खाऊ आणि टाइम लिमिटेड पद्धतीने त्यांना दिला तर मुलांमध्ये ओबेसिटीचं हे प्रमाण जाणवणार नाही. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्रत्येक बाळाला हे ग्राउंडवर 2 तास सोडायलाच पाहिजे. सो माझे सर्व पॅरेंट्सला विनंती आहे की स्क्रीन बाजूला ठेवा आणि त्यांना ग्राउंडवर सोडा. आपण नेहमी म्हणतो की 1 ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. तर तुम्ही रिअल ऍपल, सफरचंद हाती घ्या आणि हा जो स्टीव्ह जॉबनी आपल्याला ऍपल मोबाईल दिलेला आहे तो थोडासा बाजूला ठेवा. धन्यवाद.